भुजबळ आरक्षण घेऊनच दाखवतो, नाही तर तुझा कुठात उपटीला बघ. काय मी एक दगड मारला? काय मी एक पोस्टर लावलं त्यांच्या विरोधात? सगळे पोस्टर त्यांच्या मी गावबंदी केली, त्यांनी केली. पोलिसांना सांगतो कारवाई करा, पोलीस कारवाई करत नाही. बरं, मग बीडमध्ये कारवाई का झाली नाही हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. अनेक हे लोक जरांगे साहेब का तर मराठा मतं कमी होते जरांगे साहेबांना काम, नाहीतर हल्ला बिल्ला होईल. उद्धवजी ठाकरे गेले. अरे पण पवार साहेबांना उद्धवजी ठाकरेंना हे असं झालं पोलिसांच्या बाबतीत, ते गेले म्हणून महात्म्य वाढलं. आणखीन त्याला अनेक लोक म्हणतात महाराष्ट्र पेटवायचं का, महाराष्ट्र पेटवायचं का. अहो मी पण आता मला 76-77 वय आहे माझं. मी अनेक वर्ष मंत्री राहिलो, आमदार. मला माहिती आहे असं बरोबर नाही. मला तुम्ही सांगा, 2 महिने हे नवीन मराठी नेते काय उपोषण करत, त्याच्या अगोदर भुजबळ आरक्षण घेऊनच दाखवतो, नाही तर तुझा खुटात उपटीला बघ. आता काय माहीत नाही ते खुटा उपटीला म्हणजे काय, पण काहीतरी बोलायचे. बेसन भाकरी खाऊन आला का रे, आणि सगळं आरक्षण खाल्लं आमचं. अरे सगळं आरक्षण मी तर आरक्षण कधी घेतलं नाही, माझ्या पोरांनी घेतलं नाही, कोणी घेतलं नाही. समाधानी करोडो लोकांमध्ये काही लोकांना मिळालं. अरे शिवाय घालतायत, काही करतात का. मी गप्प, नको जाऊ दे मरू दे, कुठे आपण काय भानगड नको वाढायला. काय ते बघा, ते बघतायत मंत्री, बघतायत, जे काय करायचं करावं. मी गप्प. ज्या वेळेला बीड पेटलं आणि राख रांगोळी या शब्दाचा खरा अर्थ मी जाऊन पाहिला, त्या घरांमध्ये, त्या हॉटेलमध्ये त्या मुलाबाळांचा जीव कसा वाचला, ते ज्यावेळेला त्या महिला रडून सांगत होत्या, त्यावेळेला मी तुमच्यासमोर आलो संध्याकाळी संभाजीनगरमध्ये आणि सांगितलं की नाही मी आता याला विरोध करीन. तोपर्यंत मी कुठे काय बोललो? काय मी एक दगड मारला? काय मी एक पोस्टर लावलं त्यांच्या विरोधात? सगळे पोस्टर त्यांच्या विरोधात. मी गावबंदी केली, त्यांनी केली. तुमच्या घटनेचं 19वा कलम आहे, कोणी कुठे जाऊ शकतो, खाऊ शकतो, पिऊ शकतो, नोकरी धंदा करू शकतो. तुम्ही आम्हाला गावबंदी करता, तुम्ही आमचे पोस्टर लावू देत नाहीत. सगळीकडे पोस्टर लावून टाकले तुम्ही, लावा. तुम्ही आम्हाला शिव्या घालताय, आम्ही पोलिसांना सांगतो कारवाई करा, पोलीस कारवाई करत नाही. बरं, मग बीडमध्ये कारवाई का झाली नाही हा महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. त्याचं कारण जे आहे ना, तुम्ही विचारलं सर हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत? अहो मी त्यांच्या बैठकीत नाही, मी पवार साहेबांनी सगळ्या सर्वपक्षीय मिटिंग झाली ना त्याच्यात बोललो. बरं, काय पण ज्या वेळेला महिलांच्या बद्दल नको त्या गोष्टी व्हायला लागल्या, महिला पोलिसांच्या वेळेबद्दल, त्या वेळेला पोलिसांनी लाठीचार्ज केला. तोपर्यंत पोलिसांनी लाठीचार्ज केला नाही, लक्षात घ्या. काय आणि म्हणून म्हटलं नीलमताई गोरे असतील, सुप्रियाताई असतील, किंवा त्या चाकणकर मॅडम आणखी 2-3 घ्या आणि त्या महिला पोलिसांना दुसऱ्या पोलिसांना विचार का काय झालं अगोदर, का लाठीचार्ज तुम्हाला करावा लागला आणि तुमच्याबरोबर काय वर्तणूक झाली, विचारा ना त्यांना. पण थोडंसं आलं ते, पण एवढंच की पोलिसांना दगडफेकी जखमी. परत ती बातमी नाही. परत नवीन नेते म्हणतात की आमच्या लेकरा बाळांना पकडायचं नाही, गुन्हे करायचं नाही. आमच्या लोकांना सगळं गुन्हे मागे घेतो. SP काढून टाकले. अरे काय चाललंय? एक पोलिसाला एक धक्का मारला तर कितीतरी मोठी केस होती. इथं तर 80 पोलीस जखमी. पवार साहेब गेले, उद्धवजी ठाकरे गेले. अरे पण पवार साहेबांना, उद्धवजी ठाकरेंना हे असं झालं पोलिसांच्या बाबतीत हे जर सांगितलं असतं तर ते गेले नसते. ते गेले म्हणून महात्म्य वाढलं आणखीन. मग सगळ्या लोकांना वाटलं की बाबा ठीक आहे, आता सरकारच हे सगळे यांच्या पाठीमाग. मग हे म्हणाल ते, आणि मग तर मग जाळपोळं सुरू झाली. आता मला सांगा, सगळे घाबरले, सरकारही घाबरले, आमदारांची घरं जाळली. सरकार घाबरलं, तिथे इतरांची जाळतील. अनेक आमदार, अनेक हे लोक
जरांगे साहेब का तर मराठा मतं कमी होतील जरांगे साहेबांना वा काम नाहीतर हल्ला बिल्ला होईल. प्रश्न असा आहे की त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. प्रश्न जो आहे काळ चोकवतो याचा आहे.